हॅलो. हॅलो ताई. श्री किती स्वामी समर्थ ताई. हा, तुमची न माझी काही गाठच पडेना बघा. अहो ताई, काय झालं, आता 31 डिसेंबरला रिटायरमेंट. हो, मी तोच विचार केला त्यानंतर म्हणलं. पुढची सगळे प्रोग्राम प्रोग्राम मला काही 4-5 दिवस फ्रीडम काही मिळालं नाही. हा, मग मी तेच म्हणलं, रिटायर झाल्या, रिटायरमेंटच्या शुभेच्छा. हो, तुमचं आयुष्य धन्यवाद धन्यवाद. तुमचं आयुष्य सुखाचं जावो, नवीन वर्ष सुखाचं समृद्धीचं हो, जावो. तुम्हाला पण सगळ्यांना, हो ना. पूर्ण कुटुंबाला नवीन वर्षाच्या अगदी हो, स्वामीमय शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा सौरभ कुटुंबाला स्वामीमय शुभेच्छा. अहो, मला ते कधी त्या दिवशी फोन लावला ना, त्याच्यानंतर मी म्हणलं आता ह्या रिटायरमेंटच्या गडबडीत असतील, अरे फोनच. सोपं नसतं रिटायर होणं पण. हो, किती अहो. प्रोसेस. आणि अगदी 92 सालातले विद्यार्थी सुद्धा शोधत आले. हो. त्यांच्यापर्यंत निरोप गेला. अगदी ते वयस्कर झालेत आता मुलं. हो ना, हो. 90, रिटायरमेंटला सगळ्यात 89. हां. खूप अवघड काम आहे. हा कागद, तो कागद, आणि आपले हो. मनाची स्थिती पण एकदम हे झालेली असते, हां, हळवी. थोडंसं मी फार कन्फ्यूज होती त्या दिवशी, की म्हणजे आता कायमस्वरूपी आपण त्या शाळेला बाय बाय टाटा करणार. विद्यार्थ्यांच्या सहवासातनं मुक्त म्हणजे आता ते नाहीच मिळणार ना ते. हो ना, खूप हळवं हां. होतं माणूस. अहो, हळवा होता माणूस. हो. हळवं. मी पण अशीच हळवी झाले होते. मला सुचतच नव्हतं. आणि हं. ऑफिसचं सांगत होतं, हा कागद आणा, तो कागद आणा, तो हां. कागद आणा. आणि मग त्याच्यामध्ये इतकं कन्फ्यूज, काय बरोबर, करावं, हळवं मन झालेलं, आता काय बरोबर. करायचं, म्हणजे ते झोपच उडाली होती. म्हणजे इतकं छान रिटायरमेंट मिळालंय तरी सुद्धा म्हणजे खूप वेगळं मला काही वेगळं. आवडलं नाही ते रिटायरमेंट. मला ते काम करायला आवडलं असतं. हो, हो. पण आता आपलं ठरलेलं आहे ना हो, शासनाचं. हो. त्याला काही करू शकत नाही. काहीच तरी नाही. आपलं काम काही थांबत नाही. नाही, आपण कुठल्या नाही. ना कुठल्या रूपात देतच राहणार त्या हां. विद्यार्थ्यांना. हो. हं. तेच ना, तिथे नाही झालं तर हो, म्हणूनच मी हो, केलं हो. ना, म्हणलं यांना शुभेच्छा तरी द्याव्यात म्हणलं अच्छा, कमीत कमी. अच्छा. ते बघितलं बाकी. तुमचं मिस कॉल. हो. मी म्हणलं हां. आज रविवारी दिवसभर घेताय, नाही, नाही. नंतर आज म्हणलं. काय झालं, वहिनी म्हणजे भावाच्या मुलाचं लग्न जमलं. हां, हां. आहे ते फेब्रुवारीत, पण तिने आजच ते बेळमातणी असते आमच्याकडे, हळद फोडण्याचा कार्यक्रम, ते वर जेवू घालणं, असे बरेच आमच्याकडे असतं ते. मग तो हां, हां. कार्यक्रम तिने आज ठेवला होता. ते आमचं लग्न. पण असतं ना, आपलं सगळंच असतं. हळदीचा कार्यक्रम, हां, मग म्हटलं साजरा. करते तर करू दे. कसं ज्याच्या घरात कार्य असतं ना त्यालाच ते टेन्शन असतं. हे हो. बाकीच्यांना काय बोलायला काय जातं. आणि हां, बाईच्या किती करावं जातीला लागतं. जास्त जबाबदाऱ्या असतात. हे हो. बाकीचे बोलणारे काही बोलू देत म्हटलं. करते करून जाऊ जाऊ देत. कारण मी 2 लग्न पार पडलेत. मला ते टेन्शन मी घेतलंय मला माहितीये. आपलं आपल्यालाच माहीत असतं हो. हो, मुलाचं स्त्रीला माहीत मुलीचं असतात त्या लग्न. सगळ्या गोष्टी. हो ना. आणि मला खूप अक्कल अशी 2 शिकवणारे लग्न. खूप असतात. हां, मग थोडंसं इकडे इकडे नाही झालं तरी नावं ठेवायला तयार. अनुभव असतात नावं ठेवणारे. हो, हो. आणि मी पण आता 2 म्हटलं लग्न पार पडले. हो. दोन्ही लग्न कसं कसं अहो. राहतं. छान अनुभव आला हो. कालचाच अनुभव सांगते, मागचे तर हां, हां. अनुभव काय सुंदर. आता याला जाऊन आले ना वारीला, कधी तुम्हाला सांगेल असं अरे होतंय. बापरे! कधी गेलेलात वारीला? डिसेंबरची वारी, अक्कलकोटची ओ 3 महिन्याची. हो, हो, हो. 7 बरोबर. आणि 8 तारखेला जाऊन आलो ना. अरे 7 वाह, वाह, वाह! हां, हां. 7 आणि 8 डिसेंबर, ती वारी नाही चुकवत अहो मी. मला हो, ती नाही, नाही. वारी. खूप छान ताई ते. हो, तुमचं खूप अक्कलकोटची. चांगलं करता ते. हो, हो. ती 3 महिन्याची, तसं किती ठरवलं ना बाई कुटुंबासहित जाऊ, होत हां. नाही आपलं. नाही पण होत ते असं. कुटुंबासहित, पण आता आपल्याला दिलाय ना स्वामींनी वेळ, तर आपण हो, जाऊन हो. यायचं. आणि आता माझ्याबरोबर मी मी पण तोच विचार करते. आता पौर्णिमेला जर दर पौर्णिमेला जायला मिळालं स्वामींच्या दर्शनाला, तर फार छान होईल. हो. नाही, आपण जशी इच्छा व्यक्त करू ना, तसं स्वामी हां, घडून करून आणतात घेतात. बघा. खरंय, खरंय. आणि आता 31, 1 आणि 2 हां. नरवेची वारी, गणपतीपुळ्याला जातो ना माग हां, माग हां, हां, चाल. हां, हां. आता ती तयारी चालली, ती नावं घेणं चाललंय माझं. अच्छा. हा, माझे 10 लोक मी नेणार आहे. 10ची जागा शिल्लक आहे मला माझी तिथे. आता नर्मदा परिक्रमाचं पण झालं माझं हे हो का? रजिस्ट्रेशन. हो. ते पण नाही, आता आता मी करणार आहे नर्मदा परिक्रमा. नाही, आता फिरा फिरा, खरं रिटायर झालं ना, जोपर्यंत हो, आपल्याला ताकद आहे ना. जोपर्यंत भगवंताने, हम्म, स्वामींनी आपल्याला हम्म, पाय चांगले दिलेले आहेत, नजर चांगली दिली आहे, शक्ती तोपर्यंत. आहे, तोपर्यंत करून आणि घ्यायचं देवाचं.
शेवटपर्यंत स्वामी आपली शक्ती, बुद्धी आणि आता शाश्वत ठेवो हेच हो मी म्हणते. शाश्वत. खरंय. आता कसं झालं, शरीर फक्त चांगलं पाहिजे, कारण पैसा आपल्याकडे आहेच आलेला. अगदी अगदी खरंय. मुलांचे लागलेले सोयीला, बाकीचं काही करायचं नाही, फक्त शरीर चांगलं आणि स्वामी स्वामी करायचं. अगदी बस. अगदी खरंय. मी तेच ठरवलं. कालचा अनुभव सांगते तुम्हाला बाई. हा हा काय हा. सुंदर अनुभव. स्वामींनी आता काय ठरवलंय काय माहित. प्रत्यक्ष भेट देत आहेत. प्रत्यक्ष भेट देता येत अहो मला आता. अरे वा. हो. कधी? काल काय म्हणजे काल तिथे काल अक्कलकोटला का ताई? मी काल काल दिली. अक्कलकोटला नाही ह्या वेळेस. हा अक्कलकोटला नाही, काही त्यांनी काही नाही दिलं. हा हा. पण आता मात्र त्यांनी काल मी ना, काल शाकंभरी पौर्णिमा होती ना. हो 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 हो. तर मग आमच्या याच्यामध्ये केंद्रामध्ये ना फार छान कार्यक्रम असतो. अच्छा. 64 भाज्यांचा भोग. ओ. हो 64 आणि दर पौर्णिमेला? नाही नाही नाही, ही फक्त शाकंभरी शाकंभरी. पौर्णिमा. अच्छा अच्छा. हा हा हा. कालची कालची वर्षातून एकदा येते ना ही हो शाकंभरी. शाकंभरी एकदाच येते हा वर्षातनं. हा. बरोबर. तर मग ते 64 भाज्यांचा भोग, तुम्हाला फोटो टाकलेत. सगळ्या भाज्या स्वामींना सजवतात पूर्ण. सगळ्या अच्छा. भाज्यांनी, सगळं गळ्यामध्ये लिंबू, सगळ्या भाज्या, भेंडी, बापरे बापरे. मटार, म्हणजे 64 सगळं. भाज्या. हो 64 आई गो. भाज्यांचा भोग. बापरे प्रत्येक बापरे. जण प्रत्येक जण एक एक भाजी घेऊन येतो बाई. अरे वा. हा, प्रत्येकाला एक भाजी 64 जणींना दिलेली आहे. मग दुसऱ्या आणलेल्या त्या पातेल्यात टाकतात आणि हा डिश असतात, त्या डिश मध्ये त्या 64 भाज्या त्या वरती ठेवतात तिथे. हा 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 हा. आणि फळं. तर हा. काल मी काय केलं म्हणलं, लक्ष्मी शाकंभरी म्हणजे लक्ष्मी माताच ना. हो हो हो. मग डाळिंब, 1 किलो डाळिंब हा. दिली. आणि घोसाळे आवडतात ना बरोबर. हा लक्ष्मीला, मग घोसाळ्याची भाजी दिली. हा 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 हा. आणि बाकीचं मग स्वामींना 1 जूनला, 1 मे हा. माझ्याकडून माझी खूप इच्छा होती अभिषेक करायचा. 19 तारखेला मुलाचा आणि सुनेच्या लग्नाचा वाढदिवस. अच्छा अच्छा तर अच्छा अच्छा. त्या दिवशी नाही मला अभिषेक मिळाला. हा हा हा. तर मग स्वामींना म्हटलं, मला नवीन वर्षाचा अभिषेक मिळू द्यावं स्वामी. हा मला हा. खूप इच्छा आहे 1 जानेवारीला अभिषेक करायचा, म्हणजे मी कायम तुमच्या सेवेतच हजर राहणार ना. बरोबर बरोबर. हा अहो, हा जानेवारीचं पण आमच्याकडे रजिस्टर असतं. त्या रजिस्टर मध्ये नोंद असते. हा. आणि मला रजिस्टर डिसेंबर तर गेलाच होता. जानेवारीचं 2 तारखेपासून पुढचं रजिस्टर भरलं सगळं. हा. आणि फक्त 1 तारीख शिल्लक होती बघा. आई गो. हो बघा. 1 स्वामींची तारीख किती शिल्लक. इच्छा. आणि मी गेले, रजिस्टर चाळलं. म्हणलं हा डिसेंबरला नाही ना मिळाला मला, तर आता मला हा. जानेवारीचं तरी मिळतंय का बघू म्हणलं, जे मिळेल तो. पण बरोबर. हा. बरोबर 1 तारीख रिकामी ठेवून पुढच्या तारखा भरल्या होत्या बाई. हो. म्हणजे मग मी कमाल आहे तिथं की लगेच, नाही. ही कमाल आहे की नाही, ही जादू आहे ना. हो. खरंच म्हणजे किती जाणतात स्वामी ताई. किती जाणून घेतात. हिला एवढी इच्छा आहे ना. हो. बरोबर 1 तारीख रिकामी बाई. आणि बाकीच्या 2 तारखेपासून सगळं महिना भरलाय जानेवारीचा. आई ग. बघा आणि 1 माझं तारीख तर कुणी ठेवतं का? नवीन वर्षाचं कुणीच ठेवत नाही. नाही नाही. 1 तारखेपासून सुरुवात केली असती ना, 1 तारीख माझ्यासाठी मी लगेच नोंदवलं हा. आणि 1 तारखेचा घेतला मी. अय्या. किती मग छान. त्या दिवशी स्वामींना मला इतकं आनंद, म्हणलं स्वामी हा तुमचाच चमत्कार आहे. तुला हवंय ना 1 तारीख, हा घे. अगदी. किती तिथे सुंदर. झाला डिसेंबरला 8 तारखेला अभिषेक झाला स्वामींना. हा 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 हा. लगेच इथे 1 तारखेला. आणि नोव्हेंबरच्या 3 तारखेला घेतला होता. म्हणजे सलग अरे मला वा. महिना शिल्लक राहत नाही. बघा सलग ना. महिन्याला अभिषेक आहे. आणि मग तो अभिषेक इतका सुंदर बाई त्या दिवशी. मग स्वामींना परत ड्रेस नेला मी. अरे वा. नवीन वर्षाचा ड्रेस नको का नवीन स्वामींना. वर्षाच्या स्वामींना कपडे. बरोबर. कपडे, अंग पुसायला टॉवेल, वा. मोठा हात. माझं सगळं स्वतःचं असतं. माझ्याच यांनी स्वामींचं नवीन यांनीच करायचं सगळं. वा 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 वा. टॉवेल, परत कपडे, स्वामींना हार, प्रसाद, ताई ते मला पेढे. फोटो पाठवा सगळे. हो हो, आणि तुमचं पेढे. ते केंद्र कुठलं म्हणालात तुम्ही? सांगवी सांगलीचा. हा दिंडोरी प्रणित केंद्र आहे. हा पण हा. आणि अशी स्वामींनी ती जादू दाखवली. तो अभिषेक इतका सुंदर झाला बाई. अरे माझ्या वा. मुलाच्या आणि सुनेच्याच हाताने अभिषेक केला आम्ही सगळ्यांनी खाली. म्हणजे वा. स्वामींना हे बघा, फ्रूट, हा
फ्रूटनी अभिषेक, फ्रूट नेले होते 3 प्रकारचे. बरं. सफरचंद, हा. डाळिंब हा. आणि मोसंबी असे गोड पदार्थ. अच्छा, मग ते फळांच्या रसाने केला का? हो, फळाच्या रसांनी वा. आणि फ्रूट, हा. ड्रायफ्रूट 5 प्रकारचे सगळे. वा वा वा. आणि ते साताऱ्याच्या ताई पण तसंच करतात, तसंच सेम. हो, मग असंच करते मी पण. हा. ड्रायफ्रूटनी झाला, फ्रूटनी झाला हा हा हा. आणि त्याच्यानंतर स्वामींना चंदन उटी लावली सगळी. वा वा चंदन वा. चंदनाची डबी नेली होती. वा. हिना अत्तर नेलं होतं. हा. हा. आणि मग चंदनाची उटी लावली. उटीने सगळं ते अंघोळ चोळून मोळून स्वामींना असं छान अरे स्वतःच्या हाताने मी वा. आणि सुनेनी इतकं सुंदर अगदी. आणि बघा स्वामी ठेवत नाहीत. हा. तुम्ही जेवढं काय कराल ना बाई हो ते हो, स्वामी लगेच तो काहीही ठेवत नाही स्वतःजवळ. सोन्याच पाकळी एक दिली तरी लगेच. हं. आणि आता बघा त्या दिवशी सगळं ते चंदनाचा लेप वगैरे लावून सगळं आंघोळ घालून स्वामींना आरती, त्या दोघांनी आरती केली. हा. अभिषेक आम्ही दोघींनी केला, पण माझ्या मुलांनी आणि सुनेने आरती केली. अरे वा. आणि मग आलो आम्ही. नातू झोपलेला होता 1 तारखेचा. तो म्हटला मी नाही येत, मला आज झोप काढू द्या चांगली. अच्छा. हा आणि हा. मग तो झोपलेल्यामुळं मिस्टरांना घरी थांबावं लागलं. अरे मग अरे. आम्ही 6 वाजताच जावं लागतं ना, हे सगळं फ्रूट वगैरे रस करायचं तिथेच करतो ना बरोबर केंद्रात. बरोबर बर. रस ते कापायचं, कापून नसतं मग न्यायचं तिथे घरी. तर रस कसा केला? तिथे एक शेजारीच आहे ना, शेजारी समोरच राहतात ना केंद्राच्या, हा 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 मग हा. त्यांच्याकडे दिलं करायला. मग त्यांनी ते सगळे ज्यूस करून दिले. वा. नाहीतर ते काळं पडतं ना सकाळी काळं झालं पडतं, खरंय खरंय. म्हणून. आणि मग फ्रूट ते कापून दिले सगळे. अरे वा. मग फ्रूटचा रस काढला, ड्रायफ्रूट सगळे छोटे छोटे तुकडे करून हा. अशी ती अंघोळ. आणि दुसऱ्या वा. दिवशी बघा, त्या दिवशी तर आता माझ्या हाताने चंदन सगळं हे केलं ना, लावून हो चोळून हो अगदी. हो. आणि दुसऱ्या दिवशी अभिषेक दुसऱ्यांचा होता. मग त्यांनी तो अभिषेक केला. आणि मी हा. आरतीला तर सकाळी असतेच. माझी जागा फिक्स केलेली आहे स्वामींनी. पहिलाच नंबर माझा असतो. ओ. अरे वा. पहिल्या ओळीत पहिल्या नंबरला मी असते. बघा म्हणजे मला किती. स्वामी पूर्णपणे दिसतात. अगदी मी तन्मय वा. होऊन जाते. आणि हा. अहो, हम्म. कुणालाही मी मला एवढा माझ्या हाताचा त्या दिवशी तर काय मी अभिषेक केला नव्हता. हा काही हा. नाही. अहो, मला चंदनाचा वास सगळा पूर्ण. सुगंध सगळीकडे. हो. अय्या. दुसऱ्या दिवशी त्या दिवशी नाही. दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी मी समोर थांबले ना, हा हा हा. तर आरतीला उभी राहिल्याबरोबर माझ्या सगळ्या अंगाला, हाताला अरे चंदनाचा वास वा. येत होता. किती त्या दिवशी भाग्यवान हो तर ताई तुम्ही. त्याचा तर मला काही त्या दिवशी अभिषेक माझा नव्हता, हा दुसऱ्यांचा हा होता. पण हा आदल्या दिवशी मी चंदनाचा केलेला. हा. दुसऱ्या दिवशी माझ्या हाताला वास, म्हणजे घरी येऊन सगळी कामं केली. मग माझ्या हाताला कुठे चंदन राहिलं बाई. नाही, बरोबर. आणि दिवसभर रात्र दुसरा गेली. दिवस आल्यावर कसं शक्य आहे चंदनाचा सुगंध, सांगा. पूर्ण घमघमाट येत होता माझ्या तिथे सगळा. आई पुढे गं. बसले घमघमाट चंदनाचा. नाही, म्हणजे तुमच्यावर तर चंदनात आहेच ताई स्वामींची कृपा आहे. स्वामींची कृपा माझ्यावर भयंकर. पण त्याच्यात मुलगा सून किती तुमच्या हातनं धरक, ते पण आले ना ताई. हो हो हे हो, सगळं त्यांच्याच अभिषेक आहे. करायला, मला याचं कौतुक वाटतं. हो. नाही, ऐकतात, सगळं ऐकतात. बघा ना. त्याच्यामुळे मी खूप समाधानी आहे बाई, खूप खरं. समाधानी. म्हणजे म्हटल्याबरोबर लगेच 1 तारखेला सुट्टी होती सुनेला बी, हा मुलाला सुट्टी होती. हा मग सगळेच आम्ही 6 वाजताच मंदिरात ना. मग हा. झाडून घेतलं, पुसून घेतलं, सुनेने रांगोळी काढली. आणि ओ. मग अभिषेकाला बसलो. अरे इतकं वा. सुंदर. काल मग परत मग ते काय मिक्स फळांचा रस केला होता का तुम्ही हो, हो. अभिषेकाला? नाही, याचा रस आहे ना, सफरचंदाचा रस वेगळा. हा. डाळिंबाचा रस नाही, डाळिंब तशीच ताणे ते. अच्छा. आणि मोसंबीचा ज्यूस. मग ते वेगळं वेगळं स्वामींना प्रत्येक टाकून वाट्या भरून ठेवलेल्या. आणि हा. ती वाटी ओतायची स्वामींच्या डोक्यावर. असं अरे वा. प्रत्येकाचा सेपरेट अभिषेक त्याचा. ड्रायफ्रूटचा सेपरेट अभिषेक. अभिषेक झाल्यावर गरम पाणी, खूप गरम पाणी असं टाकून, गरम पाण्याची सोय आहेच तिथे. आणि अच्छा. हो, गरम पाण्याने. आणि मग तूप वेगळं टाकायचं, मध वेगळा, साखर अच्छा. वेगळी, एकत्र नाही करत, साखर वेगळी, बापरे. दूध दूध वेगळं, दही वेगळं. 1-1 लिटर नेलं होतं सगळं. 1 बाई बाई लिटर बाई. दही, 1 लिटर दूध. बापरे. हो, परत हे नेलं होतं, मधाची बॉटल, अरे बापरे. अत्तराची बॉटल, तुपाची.
सगळं ते बापरे सेपरेट बापरे. सेपरेट टाकून सगळं, म्हणजे ते मी 1-2 दिवस मी तयारीच करते अभिषेकाची अगोदर. बापरे काय बापरे. राहिलंय, काय आणायचं, काय राहिलंय, काय आणायचं. वा, हं. किती आणि मग सुंदर. काल जाताना म्हणलं शाकंभरी पौर्णिमा आहे, स्वामींना काहीतरी दान करूया. दान केल्याशिवाय मला स्वस्त नाही बसत. हा हा हा. आणि दररोज माझा प्रसाद असतोच. 5 लाडू नेते दररोज मी. आणि रोज. रोज 5 लाडू असतात माझे. मी आणूनच ठेवते घरात. 1 किलो लाडू आणून ठेवायचे हा. राजगिऱ्याचे. आणि अच्छा. दररोज रिकामा डबा नाही, डब्यात लाडू घेऊन जायचं. छोटा डबा केलाय. अरे वा. आणि एक हार स्वामींना आणि एक शाकंभरी याला देवीला. असे देवीला. 2 अच्छा. हार आठवणीने घेऊन जायचं. म्हणजे वा वा आता वा. पहिलं हे होतं ना तोपर्यंत आता आजपासून नाही शाकंभरीचं, काल संपलं. पण बरोबर. हा. 7ही दिवस शाकंभरी देवीला हार आणि स्वामींना हार. वा वा वा. स्वामींना तर माझा 365 दिवस हार असतो आणि स्वामी दररोज माझा हार घालून घेतात बाई. अरे मी वा. पहिल्यांदा जाते ना, पहिला माझा हार असतो गळ्यात. किती छान ताई, मला किती खूप छान आनंद. वाटतं हो ऐकून हे सगळं. आणि काल मग तांब्याचा गडवा स्वामींना पाणी प्यायला. हा हा हा. आणि तांब्याचंच मोठं फुलपात्र ओ. असं स्वामींना दान गेल्याबरोबर ते घासलं, तांब्या भरून पाणी आणि हा. तो गडवा ते देऊन दान केलं स्वामींना. म्हणजे स्वामी करून घेतात अहो, मी नाही करत हो, काही. त्यांना जे पाहिजे ते घेतात ते तुमच्याकडनं, बरोबर. ज्याच्याकडून करून घ्यायचं त्याच्याकडूनच करून घेतात हो बरं का. हो हो मला हो. ते सुचवतात, आता हे कर तू, आता ते कर हा. तू, असं सुचवतात. मी लगेच जाते की लगेच घेऊन येते. बरोबर बरोबर. आणि मग ते कालचा अनुभव दान नाही, ते तुमच्याकडनं हक्काने घेतातच, हक्काने की मला घेतायत मला. तुझ्याकडनं मला पाहिजे आता हे. हो, मला तुझ्याकडून हे हवंय. हवंय. आणि मी हा. ते करते. आणि कोण करतंय म्हणजे कोणाकडून घ्यायचं हे त्यांना हो माहिती. हो हो. आणि कालचा अनुभव तर काय सुंदर आहे. काल केलं ना ते आणि मग हो हो. लक्ष्मीच्या मंदिरात गेले. हम्म. आणि संध्याकाळी ना माझ्या दिव्यामध्ये टाकलंय तुम्हाला. हा हा काल हा. दिव्यामध्ये पूजा वगैरे झाली. आणि दिव्यामध्ये हा. हनुमानाची मूर्ती आली आहे. काल अय्या. शनिवार ना, हो. काल शनिवार हनुमानाची मूर्ती एकदा दिसते. हा. दुसऱ्यांदा फोटो काढला तर शनी महाराज दिसतायत. अय्या. तिसऱ्यांदा फोटो काढला तर गणपती दिसतायत ताई. बाई गो. तेच किती रूप कमाल हो. बदलले तिन्ही पण बर का. हा. आणि मग मी म्हटलं आता हनुमानाची मूर्ती आली, म्हणलं नाही आता हनुमानाच्या आणि शनीच्या मंदिरात जायचं. दोन्ही मंदिर एकच आहेत. हो 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 मग हो. मी काल तिथे गेले तर मला ते अगोदरच ठरलं होतं की 5 ब्लँकेट द्यायचं, थंडी आहे. हा हा तिथल्या हा. लोकांना 5 ब्लँकेट वाटूया म्हटलं आपण. हा हा, हा. बरोबर. 5 ते कंबळ आहे ते वाटू म्हटलं. हो 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 तर हो. त्या दुकानदाराला 8 दिवसापूर्वीच सांगून ठेवलं होतं आणि एक माझ्यासाठी मोठं कंबळ घ्यायचं होतं. हा हा हा. थंडी आहे ना जरा, तर हो मग हो हो. तर त्यांनी ते मोठं कंबळ होतं त्याच्याकडे शिल्लक, पण ते हा. 5 कंबळ आणायचं तो विसरला काल. अरे अरे. हा तर मग मी म्हटलं बरं पुढच्या शनिवारी तरी आणा म्हटलं. हा जाऊ हा द्या हा शनिवारी नाही तर पुढच्या शनिवारी. हा. तर त्याच्याकडे त्यातलं एकच होतं, कोणीतरी घेऊन गेला असेल, मोठं एक आणि छोटं दुकानदाराकडे. अच्छा अच्छा. हा सांगते तुम्ही पुढचा प्रसंग. गेले शनीच्या मंदिरात. हा. मग शनीला हनुमानाला ते याची आपली हम्म. याचे हार असतात ना, ते घालतात ना, याचे आपले नाही का, कसले? रुईचे हो हार. हो हो. रुईचा हार. हा हा. तिथे ते ताटच. हनुमानाला. हा हो, हा. ताटच असतात भरलेले. मग ते बर. ताट, नारळ ते सगळं दोन्हीला वाहिलं, ताटच घेतलं विकत. हा हा आणि हनुमानाला हार घातला, शनीला हार घातला, नारळ वाहिला, हा ते काळे तीळ, हा हा. काळे उडीद, मीठ ओ सगळं दिलं ते. ओ. हा आणि ते करून एक म्हणला तर नाही ना, काही कंबळ नाही मिळाले वाटायला, तर एक मोहरीच्या तेलाचं हा. 1 लिटरची बॉटल घेतली आणि ती दान केली तिथे. कुठे? शनीच्या मंदिरात. अच्छा अच्छा. तिथे दिली. हा हा. मोहरीचं तेल दान करतात ना. हो हो हो. तर मग ते दिलं. हम्म. आणि मग आले इकडे येत होते परत, तर परत दुकानात गेले मी येताना बरं का. हा हा त्याला हा सांगायला की बाबा पुढच्या शनिवारी तू मला 5 आण. हा हा आणि ते एक मोठं कंबळ होतं ते घेतलं मी बरं का. हा हा हा. आणि माझ्या अगोदर 7-8 बायका त्याच्या दुकानात होत्याच. आणि बरं. हा. सलग तिथे 9-10 दुकानं आहेत सलग असे बरं का. अच्छा. हा हा, बघा ना काय विशेष स्वामींचं. हा. आणि त्या 7-8 बायका बाहेर पडल्या बरं का घेऊन. त्यांचं काय काय घेत होत्या, भाव नाही जमला म्हणून त्या बाहेर येत होत्या. अच्छा अच्छा. आणि हा हा मी ती कंबळ घेतलं, त्याला 1,000 रुपयाचं माझं कंबळ झालं. हा हा आणि मग ते घेतलं त्यांनी, ती मला ते अशा मोठ्या बॅगा असतात ना, हा हा. त्याच्यात आणि करून दिलं हो असेल. ते बॅग घेऊन मी नुसती हम्म. वळते मी, हा. समोर स्वामी उभे ना बाई, अय्या. मुलाच्या रूपात. अगो एवढा बाई. हो, गोरा गोरा पान,
एक हा 10-12 वर्षाचा मुलगा बाई, जास्त बाई पण ग. नाही. हा 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 आणि गोरा गोरा पान. हा. तू म्हणणारच नाही कोणी असं भिकारी म्हणून, किंवा बघा. तो विक्रेता आहे, त्याच्याजवळ एक काठी, त्याला अरे बापरे. फक्त 5-6 फुगे लावलेले फक्त वरती, म्हणजे फुगे विकतोय असं. असं असं. हा 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 हा. ते फुगे नाही का विकणारी हो मुलं माहित असतात आहे ती. माहित आहे. हो हो हो. तो 5-6च फुगे. आणि हा. बरोबर तिथे येऊन कुठल्याही दुकानात थांबला नाही, त्या दुकानासमोर थांबला. अय्या. आणि मी बाहेर पडते ना, मला म्हणला मला कंबळ दे ना. अय्या. ताई, हे तर महत् आश्चर्य आहे अगदी. हो, काय सांगू बाई. कसं तुमच्या मनातलं ओळखलं? हो, बघा ना, मग तू पुढच्या शनिवारी कंबळ देणार आहे ना, तर हा. एक कंबळ आहे ना शिल्लक, तर ते एक कंबळ त्यातच आत्ताच देऊन टाक. दे. ते बघा. पुढच्या शनिवारचं जाऊ दे, पण आज आत्ता कंबळ आहे. त्या मुलाने बापरे. दुसरं काय. आणि घारे घारे डोळे बाई, इतके आई सुंदर घारे ग. मिरे डोळे. आणि हं. मी म्हणलं हे स्वामीचे. माझ्या मनातलं स्वामींनी कसं ओळखलं. असं काल तू ओळखलं बघा. तांब्याचं भांड दिलं, आज तू मला हं. कंबळ हवंय. मला म्हणतो मला कंबळच हवंय, मला एक बघ. कंबळ दे घेऊन. किती कमाल आहे ताई. अहो, बघा ना बाई, आणि गोरा गोरा पान डोळे. मी म्हटलं हं. हे स्वामीचे, दुसरं खरंच कुणीच नाही. अगदी अगदी खरंय. हे स्वामीचे की तू देणार होती, तू शब्द दिलाय मला, हो हो आणि तू हो. पुढच्या शनिवारवर ढकलती. त्याला म्हणलं बाबा, तो एक कंबळ आहे म्हणतो ना तू, आणि नेमका तो लाल कलरचा, लाल वाटतात ना हो. शनिवारी, हो हो हो. लाल कलरचा कंबळ. मग मी घेतला, बापरे. ₹200 त्याला दिले, तो कंबळ घेतला. हा. आणि पिशवीत घातला आणि त्याच्या हातात दिला. आई किती त्याने काय भारी केलं. करावं बाई, हा काय करावं. हा असं म्हणजे नेहमीच जे त्यांचं आहे ना, मला हा. असं हात वर केला, आशीर्वाद दिला आणि मोठ्याने हसले. वा. मोठ्याने हसले आणि आई ग. पुढे निघून गेले बघा. म्हणजे बघा, संधी येते ते संधीचं सोनं करता आलं पाहिजे ने. पूर्ण. आणि मी ओळखते आता स्वामींना, मला जिथे जिथे हा भेट देतात ना, हा मुलगा नाही म्हटलं, हा. माझ्या मनातलं याला कसं माहित. अगदी अगदी ही खरंय. कंबळ देणार होती आणि ही तशीच गेली तिथे, आणि मोहरीचं तेल दान करून आली. मला कंबळ हवंय, मला कंबळ हा. घेऊन दे म्हणे, दुसरं काही नाही म्हणला. तो मुलगा म्हणला असता मला एक ड्रेस घेऊन दे, हो किंवा मला हो. दुसरं काही घेऊन दे, किंवा मला बरोबर. दहाच रुपये दे. हो. असंही म्हण, मला असं 10 रुपये दे बरं. एकदम परफेक्ट अगदी तुमच्याच मनातलं कसं सांगावं सांगा त्यांनी. मला कंबळ दे, हो मला कंबळ घेऊन दे. हो. लगेच घेतलं आणि लगेच हातात. खूप आणि छान आता ताई. मी शेअर करते. हो, काहीतरीच अप्रतिम हो अनुभव हो, तुमचा. हो. खूप खूप मला खूप खूप छान छान ताई. कालपासून तर मी इतकी छान अशी हलकी फुलकी खुश झाली. असाल एकदम. हो. मी शेअर करते चालतंय. हा ताई. ओके ओके ओके, हा, ठीक श्री आहे. स्वामी समर्थ ताई. तुम्हाला एकदा शुभेच्छा परत रिटायरमेंटच्या. हो हा? ताई. हा, हो धन्यवाद हो. धन्यवाद. ओके ओके. स्वामींची कृपा. अगदी हो सुखासुखी कुठलाही डाग न लागता रिटायर होणं, हो हे हो. पण खूप भाग्यात असावं लागतं. भाग्यात असावं लागतं. आणि तुम्हाला सांगते अगदी किती म्हणजे कितीतरी बॅचेस, 92 सालातली बॅच, नंतर वेगवेगळ्या सालातल्या बॅचच्या आल्या आणि ते ग्रुप करून आले मुलं. म्हणजे बघा एकाला बघा. कळलं त्यांनी ह्या बॅचला त्या बॅचला सगळ्यांना कळवत गेले. आणि अचानक एवढे मुलं वाढले. मी मी ओळखले नाही त्यांना. समाधान, समाधान वयस्कर किती, झालेले होते विद्यार्थी. समाधान किती वाटतं. आपल्या समाधान. हातून गेलेल्या पिढ्या. आपल्याला हा काही नको आता, हे पैशापेक्षाही जास्त प्रेम हा. मिळतंय. हा? अगदी आनंद मिळाला म्हणूनच मला. म्हणूनच शिक्षकी पेशा हा इतका चांगला खरंच पेशा आपल्याला आहे ना. पवित्र पेशा पवित्र मिळालाय पेशा आणि मिळाला. त्याचं सार्थक करण्याचं सगळी ताकद स्वामींनी दिली. आणि आपली मुलं चांगली, ह्यामुळेच आपण काम केलं ना बाई, हो हो त्याची हो. फळं आता बघतोय. आणि आता कुठलाही बघते. नाही, गोळी नाही, कुठलं काही नाही, खरंय खरंय खरंय. स्वामींचीच लीला आहे पहिल्यापासून. स्वामींची लीला आहे. खरंय. खूप छान, खूप मी मला तर शेअर खूप. करते हा ताई. ओके ओके, हा, ठीक. श्री स्वामी हो, समर्थ. श्री स्वामी समर्थ.